स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। बोगस सोने विक्रीचे खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत दत्तवाड तालुका शिरोळीतील सराफाकडे 5 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी इचलकरंजीचे माजी नगरसेवक मनोज साळुंखे, बाजीराव कुंभार आणि शाहनवाज मुजावर या तिघांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली। या प्रकरणी पंकज सुभाष दानवाडे वय 29 राहणार नदीवेस रोड दत्तवाड यांनी फिर्याद दिली। याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, 14 ते 18 मार्च 2025 या कालावधीत डायनास्टार CNC मशीन वर्कशॉपजवळ असलेल्या एका ऑफिस वजा रूममध्ये फिर्यादी पंकज दानवाडे याला बोलावून घेण्यात आलं। त्या ठिकाणी शाहनवाज मुजावर यांनी दानवाडे याला आत्ताच्या आत्ता आम्हाला 5 लाख रुपये दे, अन्यथा इथून सोडणार नाही असं म्हणत शिवीगाळ व मारहाण केली। त्यावेळी भीतीपोटी दानवाडे यांनी जवळील 50,000 रुपये दिले। त्यावर मनोज साळुंखे यांनी राहिलेली रक्कम आता आणून दे, नाहीतर तुला उघडा करून तुझा व्हिडिओ व्हायरल करतो, पोलिसात जाऊ नकोस, माझ्यावर भरपूर गुन्हे दाखल आहेत, तुझ्याकडे भरपूर पैसा आहे, त्यातील 5 लाख रुपये मला दे, नाहीतर बोगस सोने विक्री करतो म्हणून तुझ्या माणसांना सांगून तुझ्यावर खोटे गुन्हे दाखल करतो, तुझ्या कुटुंबालाही ठार मारेन अशी धमकी दिल्याचं फिर्यादीत म्हटलंय। या प्रकरणी मनोज साळुंखे, बाजीराव कुंभार व शाहनवाज मुजावर या तिघांना अटक करण्यात आली अशी माहिती शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी दिली आहे।